नमस्कार, मी मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत रवा मेथीचे लाडू। नुसतेच रवा मेथीचे नाही, त्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा मिक्स असणार आहे। तर आपण रवा मेथीच्या लाडवाची रेसिपी पाहूया। ते किती प्रमाणात केले, किती झाले ते पाहूया। ते आपल्याला लागणार आहे तूप। आपण इथे गावरान तूप घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला बारीक रवा लागणार आहे। यासाठी आपण गूळ घेतलाय आणि तो गूळ सुद्धा आपला एकदम छान लाल रंगाचा जो असतो देशी गूळ, हे बघा हा वाला, तर तो घेतलेला आहे। म्हणजे याची टेस्ट लाडवाला खूप छान येते। आपल्याला या लाडवांसाठी वापरायची आहे खसखस, आणि ही खसखस आपल्याला भाजून घ्यायची आहे। ड्रायफ्रूट मध्ये आपण काजू, बदाम, पिस्ता, भोपळ्याच्या बिया, अक्रोड असं सगळं घेतलेलं आहे। आणि ते बारीक करून तुपावरती आपल्याला छान असं गरम करून घ्यायचंय। आणि एकदा चांगलं परतून झालं की मिक्सरला याचं जाडसर आपल्याला वाटण करून घ्यायचंय। गावचं गोट्याचं खोबरं आहे, हे चवीला खूप अप्रतिम लागतं। मी नेहमी गावावरूनच खोबरं आणत असते। आपण किसून घेतलेलं आहे। आता ते या कढईमध्ये आपल्याला परतून घ्यायचंय छान। याला सुद्धा थोडंसं तूप वापरायचंय। खोबरं असं छान भाजून घ्यायचंय। काही खोबरं आपण खारीक बारीक करताना त्यामध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे काय होतं लाडवामध्ये असं छान एक जीवपणा येतो मस्त, आणि टेस्टही खूप अप्रतिम लागते। छान लाल झालं की मग खोबऱ्याचा वास येत नाही। नुसती मेथी आपली बारीक नसती झाली, म्हणून यामध्ये मी थोडीशी साखर घातली आहे। यावर थोडेसे खोबऱ्याचे काप आहेत, तेही मी बारीक करून घेणार आहे, म्हणजे मेथीची आपली चांगली पावडर होईल। बघता याच्यामध्ये मेथी सुद्धा इतकी छान बारीक झाली की आपल्याला समजून सुद्धा येत नाहीये। आपण खारीक आणि डिंक बारीक करून घेतलाय। डिंक असा तळून घेतलाय आपण, आणि त्यानंतर तो कुस करून घेतलेला आहे। आणि इथे बघा खोबरं सुद्धा मी छान लाल भाजून घेतलेलं आहे। हे आपल्याला कुस करून घ्यायचंय। तर इथे गूळ मी किसून घेतलाय। ड्रायफ्रूट सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे। या प्रमाणात आपण ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेत। हे रवा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। चाळून झाल्यावर जाडसर रवा तो बाजूला काढायचा आहे। आणि आता हा रवा आपण मिक्सरला थोडा बारीक करणार आहोत। तिच्या लाडूसाठी आपल्याला एकदम 0 साईजचा रवा लागतो। आपल्याला तो न मिळाल्यामुळे मी थोडासा मिक्सरला असा बारीक करून घेतलाय, म्हणजे या पद्धतीचा आपल्याला रवा पाहिजे। त्यात आपल्याला रवा बारीक भाजून घ्यायचा आहे। आधी आपल्याला सुक्काच भाजायचा आहे तो, आणि नंतर यामध्ये तूप घालायचंय, म्हणजे रवा एकदम छान भाजला जातो। तूप घालण्याआधी रवा भाजला तर रवा लवकर भाजला जातो, म्हणून आधी त्याला मंद आचेवरती कोरडा भाजून घ्यायचा, आणि नंतर मग भरपूर तूप घालायचं आणि तुपावर भाजायचा। इथे आता आपण रवा भाजण्यासाठी तूप घालतोय। आपलं तूप गरम झाले, आता यामध्ये आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे। आता आपण जसं जसं तूप लागणार आहे तसं तसं यामध्ये घालणार आहे, कारण हे लाडू पूर्ण तूप आणि गुळामध्येच बनले जातात। आणि छान बनतात एकदम। आमच्याकडं बाजूला क्रिकेट मॅच चालू आहे, त्यामुळे थोडा थोडा तोही तुम्हाला आवाज येत असेल। आता याला भाजायला भरपूर वेळ लागणार आहे, कारण हा रवा आपल्याला मंद आचेवरती लाल होईपर्यंत भाजायचा आहे। रवा भाजताना गॅस मंद ठेवायचा आहे आणि चमचा सतत हलवायचा आहे। इथे तुम्हाला थोडीशी जास्त मेहनत घ्यावी लागते, कारण आपला रवा जळाला नाही पाहिजे। आणि 1 किलो रवा असेल तर शक्यतो तो 2 वेळा भाजावा, म्हणजे कढईमध्ये छान भाजला जातो आणि आपल्याला हलवायलाही त्रास होत नाही। आता मी 1 किलोचं प्रमाणात घेतलेलं आहे।
आणि 2 वेळा मी हा रवा भाजणार आहे. तर सारखा आपल्याला हा चमचा हलवायचा आहे, कारण आपला रवा एकदम चांगला भाजून झाला पाहिजे. ही कढई चालू आहे, मी इकडे दुसरी कढई ठेवली आणि त्यामध्ये बाकीचा रवा मी भाजणार आहे. यामुळे काय होणार आहे, माझा वेळ कमी खर्च होईल. एका वेळेस दोन्हीकडचा रवा भाजला जाईल माझा छान. म्हणून मी 2 गॅसवरती 2 कढया ठेवल्यात. भाजायला किमान माझा अर्धा ते पाऊण तास जाणार आहे, कारण त्याला आपल्याला अतिशय लालसर होईपर्यंत भाजायचं आहे. म्हणजे लाल पण जास्त होऊ द्यायचा नाही, पण तो परिपूर्ण भाजला पाहिजे आणि तो कंटिन्यू मंद आचेवरच भाजायचा आहे आणि सारखं त्याला असं हलवत राहायचं आहे आपल्याला. पाहू शकता. आता हे माझे जवळजवळ 2 किलोचे लाडू होणार आहे, कारण इथे आपण 1 किलो रवा वापरलाय, त्यानंतर अर्धा किलो गूळ वापरलाय, अर्धा किलो खारीक वापरली आहे, आपण 1/2 किलो खोबरं वापरलंय, 100 ग्रॅमचे ड्रायफ्रूट वापरलेत. म्हणजे आपलं तूप जाणार आहे यामध्ये जवळजवळ अर्धा पाऊण किलो. त्यामुळे सहज हे 2-2.5 किलोचे लाडू होणार आहेत. 1 किलोची माझी ऑर्डर पण आहे आणि बाकीचे लाडू आम्हाला घरात खायला होणार आहे. तर किती लाडू बनतात तेही आपण पाहूया. लाडू करताना जर तुम्हाला पांढरे शुभ्र पाहिजे असेल तर तुम्ही ते साखरेचा वापर करू शकता, पण आपल्याला पौष्टिक याला जास्त महत्त्व द्यायचं आहे म्हणून मी गुळच घालणार आहे. नाहीतर आपण रव्याचे लाडू करताना ज्यावेळेस दिवाळीत आपण रव्याचे लाडू करतो त्यावेळेस आपण यामध्ये पिठी साखर वापरतो आणि अतिशय तोंडात विरघळण्यासारखे लाडू होतात. पण आज आपण इथे गुळाचा वापर करणार आहोत. एकदम छान भाजून झालंय, पाहू शकता तुम्ही. फार आपण याला एकदम कढईत मी रवा भाजला होता त्याच कढईमध्ये पाक करायला घेते. तर यामध्ये थोडंसं तूप घालायचं आधी आणि मग आपल्याला यावर गूळ घालून घ्यायचा आहे. असे लाडू बनवायचे म्हटलं की आपल्याला तुपाचा भरपूर वापर करावा लागतो. ते आपण आता गुळाचा पाक बनवायला टाकलाय. पूर्ण बारीक कुरकुरसून घेतलंय मी. यामध्ये आपण मेथी बारीक करून घेतली होती. यामध्ये आपण डिंक, थोडंसं खोबरं आणि खारीक घेतलेली आहे. तसेच यामध्ये आपण हे बारीक केलेले ड्रायफ्रूट घालून घेणार आहे. आता हे ड्रायफ्रूट, मेथी, खोबरं हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण भाजलेली खसखस आणि थोडीशी मेथी पावडर सुद्धा घातलेली आहे. जे खोबरं किंवा ड्रायफ्रूटचे मोठे मोठे पीस राहिलेत ते मी परत गोळा करून घेतलेत आणि ते मी परत मिक्सरला असे फिरवून घेणार आहे. या पद्धतीने बारीक झालं की ते लाडवामध्ये चांगलं मिक्स होतं आणि आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचंय. इकडे आपला असा पाक वितळायला लागलाय. मी गॅस मंद ठेवलेला आहे कारण खाली सुद्धा माझं रेसिपी चालू आहे, त्यामुळे काही आपलं जळणार नाही, खराब होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. ड्रायफ्रूट, रवा, वेलची पूड सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. खूप अप्रतिम अशी चव होते या लाडवांची आणि खूप छान सुगंध सुद्धा येतोय. कारण म्हणायला हे रवा मेथीचे लाडू आहेत, पण यात सगळं जीवनसत्व आपण टाकलेले आहेत आणि हेल्दी, एकदम शरीराला रुचकर, चवीला रुचकर आणि शरीराला लाभदायक असे हे लाडू आहेत. खरं तर हे लाडू सगळ्यांनी खाल्ले पाहिजे. महिलांनी तर रोज हा एक जर लाडू छोटासा खाल्ला तर त्यांचे बरेचसे आजार दूर होतील. आपण वेलची आणि जायफळ आहे ते सुद्धा तुपामध्ये
परतून घेतले आणि ते सुद्धा असं चांगलं सगळ्या लाडवांना लागलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं गरम आहे आता, कारण रवा आपला गरम होता त्यामुळे ते छान मिक्सही होऊन जातं. आणि वेलचीचा अप्रतिम सुगंध येतोय. तुम्ही सुद्धा मैत्रिणींनो असे लाडू बनवून पहा, खरंच खूप छान लागतात. उन्हाळा असल्यामुळे मेथीचं प्रमाण थोडं कमी ठेवा. मेथी गरम असते, पण हिवाळ्यात याच्या दुप्पट मेथी घेतली तरी पण ती शरीराला खूप लाभदायक असते. गूळ इथे वितळून झालेला आहे मस्त, आणि आता आपण हा यावर ओतून घेणार आहोत. एकही गुठळी यामध्ये राहिलेली नाही. आणि आता हा पाक आपण यामध्ये ओतून घेऊया. आणि ओतून घेतल्यावर आपल्याला तो सगळ्या रव्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. परफेक्ट प्रमाण आहे हे, आणि तुम्ही यानुसार लाडू बनवा. फार एकदम चविष्ट असे लाडू बनतात याचे. आता आपला गूळ यामध्ये एकदम छान मिक्स झालेला आहे, आणि आता आपण याचे लाडू वळून घ्यायचे. पूर्ण अशा ज्या गुळाच्या गुठळ्या असतात ते या रव्यामध्ये अशा फोडून घ्यायच्यात आपल्याला चमच्याने, म्हणजे ते एकजीव होतं. असे लाडू सहजासहजी वळणार नाही, त्यासाठी सुद्धा एक ट्रिक वापरायची आहे. ती पहा काय ते. यामुळे काय होतं, आपला गूळ जो आहे ना तो एकदम परफेक्ट याला लागला जातो आणि लाडू अगदी सहज वळले जातात. हे पाहू शकता तुम्ही. ही एकदम सोपी ट्रिक आहे. त्यामुळे सगळं तयार झाल्यावर एकदा असं पटपट फिरून घ्यायचंय आणि मस्त गरमागरम हे लाडू बांधायचे. मी 2 हातांनी हे पटपट लाडू करून घेतले, त्यामुळे ते लवकर झाले. आणि पाहू शकता किती सुरेख लाडू बांधले जात आहेत. तर आता प्रमाण म्हटलं तर 1 किलोमध्ये 42 ते 44 लाडू हे वजनाला बसतात, त्यामुळे भरपूर क्वांटिटी येते. तर अशा प्रकारे माझे जवळजवळ 2 किलोचे हे लाडू तयार झाले आणि जवळजवळ 85 लाडू मी तयार केले. तर तुम्हाला ही लाडवांची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्हाला आवडली असेल, जरासुद्धा उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा, आणि जे नव्याने पाहतात त्यांनी सबस्क्राईब करा. लाडू बनवण्यासाठी आपण काय काय सामान वापरले व ते वजनी किती प्रमाणात वापरलेलं आहे याची पूर्ण लिस्ट मी दिलेली आहे. ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला जर याप्रमाणे बनवायचे असेल तर ती लिस्ट पाहून त्याप्रमाणे तुम्ही हे लाडू करा. तर अशा नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. मस्त खा, स्वस्थ राहा आणि डॉक्टरांपासून लांब राहा. बाय बाय.